राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट आणि विकास निधीच्या अभावामुळे निर्णय घेतला। बंडखोरीनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरे यांनी तरी सक्रिय राहायला हवं होतं, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागला। बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना दिलेली ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। दरम्यान ओमराजे नेमकं काय म्हणाले पाहूया। मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे। जर भावनिक विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं, पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे। मी सध्या पुण्यात आहे। 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे। त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेईन। पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे। माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत। हा निर्णय पैशांसाठी नाही, तर मतदारसंघातील विकास कामं आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडे इतके आमदार निवडून आलेले असताना सुद्धा ते शांत बसलेले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ते स्वतः फिरतायत। तर दुसरीकडे प्रकृती अस्वस्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं। कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवानं ते झालं नाही। खासदार म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो, तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही।